मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही. मुद्द्याचं बोला. सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करू नका. प्रणिती शिंदेंचा भाजपवर निशाणा. भाजप जनतेला मूळ मुद्द्यापासून भरकटवत आहे. रेटून खोटं बोलणं ही भाजपची परंपरा आहे. त्यांच्याकडे निवडणुकीला मुद्दा नाही. त्यांनी मागील 10 वर्षात काहीही केलेलं नाही. त्यामुळे ते धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या सोलापूरची एकी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला. मुद्द्याचं बोला ओ या मोहिमेअंतर्गत आज रविवार 21 एप्रिल 2024 रोजी अशोक चौक मधील बोल्ली मंगल कार्यालयात विडी कामगारांच्या प्रश्नांसाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रणिती बोलत होत्या. प्रणिती पुढे म्हणाल्या, सोलापूर शहराला 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. पाण्याचं नियोजन नाही, युवकांना रोजगार मिळत नाहीये, प्रचंड महागाई वाढली आहे. याचा सर्वाधिक त्रास हा महिलांना होत आहे. असे अनेक गंभीर प्रश्न असताना भाजप धार्मिक जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही कामाचं बोला, तुम्ही विकासाच्या मुद्द्याचं बोला, असंही प्रणिती म्हणाल्या. सोलापुरातील प्रश्नांवरून मुद्द्याचं बोला ओ हे अभियान राबवण्यात येत आहे. यात सोलापुरातील प्रश्नांवरून चर्चा व्हावी, ते मुद्दे सोडवले जावे, या मागचा अभियानाचा उद्देश आहे. या अभियानाअंतर्गत आज विडी कामगारांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न यांची वाचा फोडण्यात आली. या प्रसंगी मुद्द्याचे बोला ओ हे रॅप सॉन्ग प्रणिती यांच्याकडून लॉन्च करण्यात आले. विडी कामगारांना आधी आठवड्याला रोख पगार मिळायचा. भाजप सरकारने नोटबंदी करून विडी कामगारांना जी रोख पगार मिळायची ती बंद केली. यात विडी कामगारांचं नुकसान झालं. त्यांना वारंवार बँकेत पैसे काढण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. भाजपनं नोटबंदीतून साध्य तरी काय केलं? त्यांना गरीब जनतेला, विडी कामगारांना त्रास द्यायचा होता का, असा सवाल सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी विचारला. या प्रसंगी सोलापूर शहरातील विडी कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. काय करणार कामगार प्रश्न आज 18 दिवस झाले आणि अजून ते मुद्द्याचं बोलत म्हणून आज विधी कामगारांच्या माध्यमातून, महिलांच्या माध्यमातून त्यांना काही प्रश्न विचारले आहेत. रस्त्याचे असतील, उद्योगाचे असतील, पाण्याचे असतील. आमच्या 10 वर्षात तुम्ही नेमकं काय केलं त्याच्यावर तुम्ही बोलत आणि आज व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून असेल, फक्त जातपात निर्माण करण्याचा प्रयत्न. आमच्या सोलापूरची जी एकी आहे ती घडवण्याचा प्रयत्न व्हॉट्सअपवर पोस्ट केला होता. आणि आमचं सोलापूर अखंड आणि एक आहे. आम्ही कामाचं बोलतो. तुम्ही आम्हाला सांगा तुम्ही मागच्या 10 वर्षात काय केलं, पण त्याच्याबद्दल अजूनही उमेदवार बोलत असेल. आणि म्हणून आज मुद्द्याचं बोलावं सगळे युवक आणि महिला विचारत आहे. मुद्द्याचं बोलावं, बाकी गोष्टी इलेक्शनमध्ये आणू नका. आणि जी कीड भाजपने लावली आपल्या देशाला, जात पात धर्माची कीड आणि लोकांची विभागणी करण्याची कीड, ती त्यांना आता त्यांची जागा दाखवणं काळाची गरज आहे. लोकांना आता समज लोक आणि विधी कामगार खास इतके त्रस्त आहेत. महिला त्रस्त आहेत, त्यांना रेशन दुकानात माल मिळत नाही. महिला त्रस्त आहेत, त्यांना भाजपने मागच्या 2 वर्ष सोलापूर महानगरपालिकेची इलेक्शन घेतली नाही, त्यामुळे आम्हाला 8 दिवसाआड या ठिकाणी पाणी मिळते. महिला त्रस्त आहेत, त्यांना महागाईने शास्त्र टाकला आहे. 300 रुपयाच्या सिलेंडरची टाकी 1200 रुपये झाली. महिला त्रस्त आहेत कारण का त्यांना आठवडा मजुरीची रोख रक्कम मिळायची ती नोटबंदीमुळे मिळालीच नाही. नोटबंदी का झाली त्याचं अजून उत्तर पण हे देऊ शकले नाही. सोलापुरात ठिकाणी स्मार्ट सिटी, वॉट सिटी लावली, रस्ते झालेले आहेत. सोलापूर ठिकाणी 8 दिवसाआड दूषित पाणी येतं, त्यांना नियोजन नाही आहे. पाणी एवढ्या अनेक गोष्टी देशात, दुकानात पण धान्य मिळत नाही, रॉकेट बंद आहे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये महिला ग्रस्त आहेत. आणि म्हणून मला असं म्हणतं की एवढं सगळं हे जे बी जे पी करते त्यांची परंपरा आहे की मोठं रेटून बोलतात आणि मग ते त्यांना मुद्दा मिळाला नाही इलेक्शनसाठी, कॅम्पेनिंगसाठी, तर मग ते भरभरून धर्माधर्मात एक निर्माण आणि भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला विनंती
तुम्हाला पण आव्हान करते की सोलापूरकरांसाठी आम्ही सगळे एक आहोत. आपण एक आहोत. एवढ्या वर्षापासून आपण एक आहोत. बाहेरून कोण येऊन आपल्यामध्येच काही निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. तुम्ही पण त्यांना खायला नका देऊ. आणि मुद्द्याचं बोला, या कॅम्पेनवर त्यांना सारखं मागच्या वेळेस रिक्षा चालकाने त्यांनी या कॅम्पेनवर आणलं. आता पिढी कामगार जे आहेत त्यांना ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करतात. सोलापूरकर आता बदलणार नाही. आम्हाला काम बघायचं आहे. बाकी सगळ्या गोष्टी आपण सगळे बदला मागतो, पण इलेक्शनमध्ये राजकारणात नाही. आणि BJP फक्त नाही करतो. राजकारणात जे गोष्टी म्हणतात ते देशाला केलं. तुम्ही कामाचं बोला. कामाचं काय? तुम्ही ह्या गोष्टी आणताय हे सगळे आपण आहोत. कोणी कमी कोणी जास्त सगळे आपण आहोत. आम्ही पण आनंद करतो. आम्ही पण तुमच्या पाठवतो. पण इलेक्शनमध्ये तुम्ही कामाचं बोला. तुम्ही का लोकांना भरकटायचा प्रयत्न करताय? हा पाक करतो BJP होतो ते कामाचं काम करणारे लोकच राहणार नाही. आणि तुम्ही लोकांना प्रवृत्त करताय अशा बेसिसवर मतदान करायला. हे लोकशाही साफ केली. आणि आता लोकांना ते कळलं. शेतकऱ्यांना